जय महाराष्ट्र सर्वांना. 2 दिवस आपले एक्झामला उरले. त्याच्या लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा ऑडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मोजून एक 10-15 मिनिटांचा ऑडिओ असणार आहे. शेवटपर्यंत ऐका. फक्त 6 पॉईंट सांगतो. त्या 6 पॉईंटवर हा पूर्ण ऑडिओ किंवा पूर्ण सेशन आहे. आणि ते 6 पॉईंट जर तुम्ही प्रोसेस करून इम्प्लिमेंट केले, पुन्हा ऐका, प्रोसेस करून जर तुम्ही इम्प्लिमेंट केले तर डेफिनेटली मी सांगतो कमीत कमी तुमचे 10 ते 15 मार्क डेफिनेटली वाढतील, म्हणजे वाढतील याची गॅरंटी माझी. 6 पॉईंट कसे आहेत सर? बघा, 5 विषयांचे 5 पॉईंट आहे आणि एक शेवटचे 2 मिनिटं ओव्हरऑलवर बोलेल आणि हा सेशन संपून टाकेल. शेवटपर्यंत माहिती नीट ऐकून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा सांगतोय, याला प्रोसेस करून त्याला इम्प्लिमेंट करा. आता पहिला मुद्दा येतो बघा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा. आता यावेळेस आरआरबी पीओ मेन्स एक्झामचे पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर बघा, सेक्शनल टाइम केला. पहिल्यांदा कसं होतं की ओव्हरऑल 2 तासांचा टाइम आणि रॅन्डमली तुम्ही कुठल्याही सेक्शन मधून कुठेही सेक्शन मध्ये जाऊ शकत आहोत. यावेळेस काय झालं, सेक्शनल टाइम आल्यामुळं क्वांटला स्पेसिफिक 40 क्वेश्चनला 30 मिनिटं उरले. आता हे तर कन्फर्म आहे की तुम्ही पूर्ण 40चे 40 अटेम्प्ट यावेळेस करू शकणार नाहीयेत. मग पहिला मुद्दा येतो की क्वांटमध्ये माझी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. बघा, त्या 30 मिनिटांचं बायफर्गेशन करताना मी असं करेल, सुरुवातीचे 10 मिनिटं, त्यानंतरचे 10 मिनिटं आणि शेवटचे 10 मिनिटं. आता सुरुवातीचे 10 मिनिटं म्हणताना मी कसं करेल की सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्ये मी मिसलिनियसचे क्वेश्चन घेणार आहे. आता पेपर पॅटर्न कसा असणार आहे, काही जे आहेत ही स्पीड मॅथ्स असतील, ज्याला आपण मिसलिनियस म्हणतो. त्यानंतर डीआय प्लस केसलेट असतील काही क्वेश्चन, आणि काही क्वेश्चन जे आहेत हे अरिथमॅटिकवर असणारे, कमर्शियल मॅथ्सवर. मग मी पहिल्यांदा काय करेल, पहिल्यांदा माझा फोकस असेल की सुरुवातीला 10 मिनिटांमध्ये कमीत कमी 8-10 क्वेश्चन अटेम्प्ट करून घ्यावे, सो दॅट मी सेक्शनल कट ऑफ आणि एक चांगली सुरुवात करून देईल, सो दॅट मोमेंटम एक गेन होईल. म्हणून सुरुवातीच्या 10 मिनिटं कशाला द्यायचे, स्पीड मॅथ्सला द्यायचे. मग सुरुवातीचे पटपट पटपट पट 1 ते 5 क्वेश्चन बघा, 6 ते 10 क्वेश्चन बघा, आणि जसजशी स्पीड मॅथ्सचे क्वेश्चन येतील ते उरकून टाका. कुठल्याही डीआय मध्ये किंवा केसलेट मध्ये सुरुवातीचे 10 मिनिटं हात पण लावू नका, कारण जर त्याचा स्टक झाला त्याचा इम्पॅक्ट पुढच्या पेपरवर पडू शकतो आणि बरेचदा मुलांना त्याच्यातून बाउन्स बॅक करता येणार नाही. त्याच्यावर पण मी सोल्युशन देतोय, पण स्टील मी म्हणतोय की पहिल्यांदा सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्ये मिसलिनियसचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता या 10 मिनिटांमध्ये 8, 10, 12, 15 क्वेश्चन जेवढे असतील तेवढे सॉल्व्ह करून टाकून द्या. त्यानंतर मग काय करायचं, पुढचे 10 मिनिटं एक तर एखादा डीआय. आता जर तुम्हाला असं वाटतंय की डीआय डिकोड करायला आणि त्याची माहिती काढायला खूप वेळ लागतोय, तर मग केसलेटवर जा. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की डीआय डिकोड करायला काही फार अवघड नाही, क्वेश्चन लेंदी आहे, तर मग अशा केसमध्ये डीआय सॉल्व्ह करा. पण जर डीआय डिकोड करायला लेंदी असेल तर माझा प्रेफरन्स असतो की तुम्ही केसलेटवर जा. केसलेट लवकर सुटतो कंपॅरेटिव्हली ऍज कम्पेअर टू डीआय, कारण आजकालची डीआय थोडीशी लेंदी येतात. बरं, मग पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी डीआय वर फोकस करेल. मग एक तरी माझा डीआय कम्प्लीट बसला पाहिजे. आणि जर एखादा इझी एखादा मॉडरेट डीआय आला, दोन पण डीआय त्या केसमध्ये किंवा एक केसलेट एक डीआय असंही सॉल्व्ह करू शकतो. पण डिपेंड करतं माझं टार्गेट, तर बाबा एक जरी बसला तरी मोर दॅन इनफ आहे. मग हे झाले पहिले सुरुवातीचे 20 मिनिटं. आता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मिसलिनियस क्वेश्चन सॉल्व्ह करा. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये डीआय असेल, केसलेट असेल, याला हात लावू नका. कारण काय होतं, आपण डीआय डिकोड करतो, माहिती पूर्ण लिहितो आणि टाइमच संपून जातो. किंवा केसलेट पूर्ण बनवतो, डायग्राम बनवतो, त्याचा टेबल बनवतो किंवा व्हेन डायग्राम बनवतो, क्वेश्चन टाइमच संपून जातो क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या अगोदर. त्यामुळे शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मिसलिनियसचे क्वेश्चन चालले पाहिजे. ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची आहे, म्हणजे कमर्शियल ज्याला आपण म्हणतो. तर असं 30 मिनिटांचं बायफर्गेशन असलं पाहिजे क्वांटला. बघा, आयडियली जर आता जर विचार तुम्ही म्हणलं की सर क्वांटच्या किती अटेम्प्ट होतील, तर मला असं वाटतं की मिनिमम 20, मॅक्सिमम 25च्या दरम्यान अटेम्प्ट होतील. फार 40च्या दरम्यान अटेम्प्ट होईल अशी गॅरंटी कमी आहे, कारण 30 मिनिटांचा टायमिंग आणि क्वेश्चन लेंदी असणार आहेत ऑफकोर्स. त्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की मी 25 आणि 30 आणि 35 अटेम्प्ट करून येणार आहे. बघा, आयडियली 20-25 अटेम्प्ट जरी झाली तर मी म्हणेल की मोर दॅन इनफ आहे. आणि जर समजा पेपर एक्स्ट्रीम डिफिकल्ट आला आणि त्यापेक्षाही अटेम्प्ट कमी झाले तर पॅनिक होऊ नका, काही होत नाही. एखादा सेक्शन अवघड आहे याचा अर्थ येणारे पुढचं सेक्शन सोपे असणार आहे, ही पण तेवढी गोष्ट महत्वाची आहे. तर क्वांटमध्ये माझी स्ट्रॅटेजी एकदा शॉर्टमध्ये पुन्हा एकदा रिवाइज करतो. पहिल्या 10 मिनिटांमध्ये मिसलिनियस म्हणजे स्पीड मॅथ्सचे क्वेश्चन, पुढच्या 10 मिनिटांमध्ये एकतर डीआय लेंदी असेल तर केसलेट, आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये कमर्शियलचे सिंगल क्वेश्चन. डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चनला जास्त हात लावू नका. क्वांटिटी 1 क्वांटिटी 2च्या क्वेश्चनला जास्त हात लावू नका, कारण टाइम कमी आहे. टाइम कमी असल्यामुळे लेंदी क्वेश्चनवर जास्त हात लावू नका, कारण क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 मध्ये एक नाही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात, तेव्हा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 सॉल्व्ह होतं. त्यानंतर डेटा सफिशियन्सीमध्ये चुका होण्याची शक्यता जास्त असतात. थोडी जरी कन्सेप्ट बिघडलेली असली किंवा वीक असली तर क्वांटिटी डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन रॉंग होऊन जातं. तर हा झाला रिझनिंग वाला पॅटर्न किंवा रिझनिंग क्वांटचा स्ट्रॅटेजी. आता आपण जाऊया रिझनिंग वरती. आता रिझनिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला माहिती आहे मेन्स मध्ये सगळे सिटिंग अरेंजमेंट सगळे पझल बसणार नाहीये. आता इथे माझी 30 मिनिटाची स्ट्रॅटेजी तशी असली पाहिजे किंवा त्याच पद्धतीने असेल. ती सपोज मी जर एक्झाम द्यायला गेलो असतो आणि माझं रिझनिंग चांगलं आहे, तर मग अशा केसमध्ये मी काय करणार आहे की सुरुवातीला एक चांगला मोमेंटम गेन करून येईल,
जसं क्वांटमध्ये मी केला. मी पहिले काय करेल, पहिली 10 मिनिटं, नंतरचे 10 मिनिटं, शेवटचे 10 मिनिटं असं टाइम बायफर्गेशन करेल. मग सुरुवातीचे 10 मिनिटं मी काय करेल की मिसलेनियस क्वेश्चन सॉल्व्ह करून घेईल. फॉर एक्झाम्पल सिलॉजिझम असेल किंवा कोडिंग डिकोडिंग असेल, त्यानंतर ब्लड रिलेशन असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल, छोटे छोटे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेईल. आणि एक 10 मिनिटांमध्ये, सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्ये माझे 8 अटेम्प्ट होतील, 10 होतील, 12 होतील, 15 होतील, तसे अटेम्प्ट करून घेईल. त्यानंतर पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी सिटिंग अरेंजमेंट आणि पझलला हात लावेल. मग त्यातल्या त्यात जे तुम्हाला वाटतं की हा माझं इथं 2 कॉलम मला पझल आलं, किंवा सिटिंग अरेंजमेंट म्हणजे जास्त कंडिशन्स नाही आहेत, किंवा सिटिंग अरेंजमेंट फक्त इनसाइड आउटसाइडच आहे आणि त्याच्यामध्ये काही तुमचे प्रोफेशन वगैरे दिलेलं नाही, तर अशा केसमध्ये एखादं सिटिंग अरेंजमेंट. मग ते पुढच्या 10 मिनिटांमध्ये सिटिंग अरेंजमेंट पझलला मी प्रयत्न करेल आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी पुन्हा मिसलिनियस वरील. मग आता काय होतं, एखादं सिटिंग अरेंजमेंट बसलं, फॉर एक्झाम्पल 7-8 मिनिटं लागले आणि मला असं वाटतं की माझ्याकडे अजून 4-5 मिनिटाचा वेळ, मी रिस्क घेऊन पाहतो ना. कारण शेवटी 10 मिनिटं जर नाही उरले, शेवटी 5-6 मिनिटं जरी उरले, तरी आपण सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्ये 10-12 अटेम्प्ट करून ठेवले, तो आपला बेस बनला. त्यानंतर सेटिंग अरेंजमेंट पझल बसलं म्हणजे अजून 5 अटेम्प्ट झाले, म्हणजे 17-18 अटेम्प्ट जर मी करून बसलो पहिल्यांदा, मग थोडीशी रिस्क आपण घेऊ शकतो. मग ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतो. मग शेवटी 10 मिनिटं जर नाही उरले, शेवटची मिसलिनियस क्वेश्चनला 5-7 मिनिटं जरी उरले तरी धकून जातं. पण समजा एखादं सेटिंग अरेंजमेंट सुरुवातीलाच नाही बसलं, तर मग मोमेंटम निगेटिव्ह होऊन जातो. मग अशा केसमध्ये सेटिंग अरेंजमेंट सुरुवातीला घेऊ नका, पझल सुरुवातीला घेऊ नका. सुरुवातीचे 10, मधले 10 आणि शेवटचे 10, शेवटी 7-8 उरले तरी चालतं. असं बायफर्गेशन रिझनिंग मध्ये पण ठेवा. सेटिंग अरेंजमेंट पझल बरेचदा असं म्हणतात की मेन्स मध्ये बसत नाही, पण मला असं वाटतं की RRBPO मेन्स मध्ये एखादं तरी सेटिंग किंवा एखादं तरी पझल बसलंच पाहिजे. जसं क्वांटमध्ये मी बोललो की DI किंवा एक केस लेट हे झालंच पाहिजे, जास्त नाही पण एक DI एक केस लेट किंवा दोन्हीपैकी एक असं जरी झालं तरी आपण एक 20-25 दरम्यान अटेम्प्ट हा ओढत ताडत कशाही पद्धतीने आरामात नेऊ शकतो, पेपर अवघड जरी आला तरी. ठीक आहे, तर हे झालं रिझनिंग बद्दल. मग क्वांटा रिझनिंगची स्ट्रॅटेजी जी ही ऑलमोस्ट सेम असली पाहिजे. आता आपण येऊया इंग्लिशकडे. आता जेव्हा मी खालिद सरांना बोलत होतो इंग्लिशच्या बाबतीत, तर खालिद सरांचं म्हणणं काय होतं की सर बच्चों को ये बोलो की जो क्वेश्चन लेंदी है उनमें ज्यादा अटको मत. कारण काय, टाइम कमी आहे, 40 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. मग काय होतं, मग मी त्यांना हा पण प्रश्न विचारला की सर बच्चों को कैसे समझेगा कि ये क्वेश्चन लेंदी है और ये क्वेश्चन इजी है. त्यांचं म्हणणं होतं की सर जब हम लोग पढ़ते, जेव्हा आपण रीडिंग करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण वाचतोय पण आपल्याला अंडरस्टँडच होत नाही, म्हणजे काय म्हणायचंय, पॅराग्राफचा टोन काय हा जर समजत नसेल तर असं क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये काही लॉजिक नाही बनत. मग काय होतं की इथं पण 40 अटेम्प्ट तुमची करणं थोडंसं डिफिकल्ट आहे ऍव्हरेज विद्यार्थ्यांना. मग त्यांचं म्हणणं होतं की मिसलिनियस क्वेश्चन मुलांना जास्त सॉल्व्ह करा, जसं फिलर असेल, पॅराजंबल असतील, त्यानंतर स्पॉट द एरर असतील, कॉलम 1 कॉलम 2 असतील, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असेल, करेक्शन असेल, हावाला पाठ जो आहे हा मुलांना जास्त सॉल्व्ह करायला लावा. कारण जर मी फक्त आणि फक्त सिटिंग आपल्या याच्या RC पॅसेज वर सॉल्व्ह करत बसलो तर RC पॅसेज मध्ये माझं 8-10 मिनिटं 12 मिनिटं जर निघून गेले, 7-8 अटेम्प्ट जर त्याच्यावर झाले, तर मग काय होतं की पुढच्या क्वेश्चनला टाइम नाही मिळत आणि मग नंतर कळतं आपल्याला की अरे यार पुढचे क्वेश्चन थोडे इझी होते. तर इथं पण त्यांचं म्हणणं तेच होतं की लेंदी क्वेश्चन जे ते जास्त वेळ वाया घालवू नका आणि जे इझी क्वेश्चन आहेत ते अटेम्प्ट करा अगोदर, आणि जर वेळ उरला तर लेंदी क्वेश्चनवर जा, अदरवाईज घेऊ नका. पुन्हा त्यांचं म्हणणं असं होतं की थोडंसं कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, कारण इंग्लिशमध्ये असं कोणी सांगू नाही शकत की माझा आन्सर करेक्ट आहे, एकदम 100% करेक्टच आहे. त्यामुळे काय होतं की थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या आणि अटेम्प्ट थोडीशी जास्त करण्याचा प्रयत्न करा, कारण काय होतं कट ऑफ पण मोठे लागू शकतात. आता काही लोक म्हणतील सर आम्ही इंग्लिश नाही हिंदी घेतोय, तर बघा हिंदीवाल्यांना मी ते सजेस्ट करेल की बाबा हिंदीचं सेक्शनल कट ऑफ फार मोठा लागतो बरं का. जर तुम्ही टेस्ट देत असाल आणि तुम्हाला कमीत कमी 25 मार्क पडत असतील, 20 ते 25, तर आणि तरच हिंदी सोबत जा. तुम्ही मागच्या महिन्याभरापासून हिंदीची तयारी करत असाल तरच हिंदी सोबत जा, नाही तर असं नको व्हायला की सर मी इंग्लिशची तयारी केली, मी 2-5 मिनिटं इंग्लिश सॉल्व्ह करून बघितलं, नंतर मी हिंदीवर गेलो. असं नका करू, कारण तो टाइम जो आहे तो निघून जातो मग त्यावेळेस. आता ऍक्च्युअली काय असतं की जेव्हा आपण ऑनलाईन आपण ऍक्च्युअली एक्झाम चालू करतो तेव्हा आपल्याला पहिले ते भाषा निवडायला सांगतं की डिफॉल्ट लँग्वेज काय, तेव्हा इंग्लिशच निवडायची. पण जेव्हा पेपर चालू होतो आणि मग समजा क्वांट संपलं, रिझनिंग संपलं, मग इंग्लिशवर आलो, मग वरती 2 सेक्शन असतात की इंग्लिश घ्यावं की हिंदी घ्यावं, तेव्हा सुरुवातीलाच डिसाईड करा की मला इंग्लिश घ्यायचं की हिंदी घ्यायचंय. असं नका विचार करू की मग इंग्लिश अवघड आलं मग मी हिंदीवर स्विच करेल, त्यावेळेस तो टाइम जो निघून गेला असतो. जर मग मी हिंदी सॉल्व्ह करणार तेवढंच म्हणेल की बाबा जर तुम्ही मागच्या 15 दिवसात महिन्याभरात हिंदीवर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्ही बिंदास्त हिंदी सोबत जा, काही प्रॉब्लेम नाही. पण अगोदर त्याची तयारी झाली असली पाहिजे. रॅन्डमली तुम्हाला वाटलं इंग्लिश अवघड आहे आणि आता मी हिंदी घेतोय, तर तशी गोष्ट अजिबात करू नका, कारण हिंदीचे सेक्शनल कट ऑफ जे हे थोडेसे मोठे लागतात. तर या पद्धतीने असली पाहिजे इंग्लिशची स्ट्रॅटेजी. मग इंग्लिशसाठी एकदा पटकन क्विक रिवाइज करून देतो की लेंदी क्वेश्चनवर जास्त टाइम घालवायचा नाही किंवा लेंदी सेटवर RC पॅसेजवर जास्त वेळ घालवायचा नाही. त्यानंतर
कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची, मिसलिनियस क्वेश्चनवर जास्तीत जास्त टार्गेट करायचं, कारण मला माहिती आहे की 40 क्वेश्चन असं होणार नाही असं सरांचं म्हणणं होतं. ठीक आहे, हा झाला इंग्लिशचा पॅटर्न. आता पुढचा मुद्दा आहे तो जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेसमध्ये मागच्या वेळेस SBI क्लर्कला मेन्सचा पेपर फार अवघड आला होता. अक्षय सरांसोबत जेव्हा मी डिस्कस करत होतो त्यांचं म्हणणं होतं की सर जरी पेपर अवघड आला तरी अटेम्प्ट आपल्याला करावेच लागतील. मग असं नाही की मी पेपर अवघड आला मी अटेम्प्ट करून येणार नाही, अटेम्प्ट तर डेफिनेटली करायचीच आहेत. मग अटेम्प्ट करायचे मग कसे अटेम्प्ट करावे, समजा एक्स्ट्रीम डिफिकल्ट पेपर आला तर कसंही करून ओढून तडून ऑप्शन एलिमिनेशनने कमीत कमी 20-25 अटेम्प्ट करून याच, म्हणजे पेपर जरी अवघड आला तर कट ऑफ कमी लागणार आहे, 1-2 मार्कांचा कट ऑफ लागेल, काय प्रॉब्लेम नाही ना. आता तुम्ही सेक्शनल कट ऑफ जर बघितलं IBPS PO मेन्सचे वगैरे तर 1-2 मार्कांचेच कट ऑफ आहे. GH आणि इंग्लिश GH आणि क्वांटचे जर तुम्ही बघितलं सेक्शनल कट ऑफ छोटे नाही आहेत, मोठे नाही आहेत, फार छोटे छोटे कट ऑफ आहेत. त्यामुळे सेक्शनल कट ऑफ निघून जाईल. पण जर तुम्ही पास व्हायचंय तर आपलं सिलेक्शन जर मिळवायचं आपल्याला तर कमीत कमी 15-20 मार्कांची लीड पण तर पाहिजे ना रे. असं नाही होणार ना की मी फक्त कट टू कट पास झालो 2-4 मार्कांची लीड घेऊन मग त्या केसमध्ये इंटरव्ह्यू मध्ये जाऊन पण काही फायदा होणार नाही. त्यामुळे थोडीशी रिस्क जी आहे ती जनरल अवेअरनेस मध्ये घ्याच असं अक्षय सरांचं म्हणणं होतं. जर पेपर अवघड आला तर, पेपर सोपा आला तर मग ते 40-40 अटेम्प्ट मारूनच यायची, काही टेन्शन घ्यायची सारखी गोष्ट नाहीये. हाही एकदम पॉईंट क्लिअर असावा. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा क्वेश्चन लेंदी येतात बघा, आता इथे टाइम कन्स्ट्रेंट आहेच, कारण की 15 मिनिटांनी 40 क्वेश्चन आहे. तर मे बी असं होईल की बरेचदा तुम्ही प्रत्येक क्वेश्चन वाचता वाचता तुमच्या लक्षात आलं की अरे बापरे 8 मिनिटात तुम्ही फक्त 10 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो किंवा 12 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो आणि आता 7-8 मिनिटं उरलं, अजून 20-22 क्वेश्चन अटेम्प्ट व्हायची बाकी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे मिनिमम टाइम आणि मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तर लेंदी क्वेश्चनला जास्त वेळ देऊ नका. हा, जर क्वेश्चन खूपच लेंदी आला, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आले, आता जर तुम्हाला असं वाटतं क्वेश्चन खूप लेंदी आणि स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे आणि 1 and 2 ओनली किंवा 1, 2, 3 असे स्टेटमेंट जर आले, तर अक्षय सरांचं म्हणणं होतं की जसं मी नेहमी क्लासमध्ये सांगतो, मॅक्सिमम वेळेस अशा क्वेश्चनचा आन्सर ऑल ऑफ द अबोव्ह असतं. त्यामुळे 5 पैकी मिनिमम 3-4 तरी क्वेश्चन तुमचे ऑल ऑफ द अबोव्ह बिंदास टिक करून या. म्हणजे जर माझ्याकडे टाइम कन्स्ट्रेंट आहे, माझ्याकडे क्वेश्चन खूप लेंदी येत आहे, ऑल ऑफ द अबोव्ह वाले क्वेश्चन म्हणजे मल्टिपल स्टेटमेंट वाले क्वेश्चन आहेत, अशा केसमध्ये ऑल ऑफ द अबोव्ह बिंदास टिक करून या, थोडीशी रिस्क घ्या. कारण तुम्हाला अटेम्प्ट जर वाढवायचे तर कुठं ना कुठे कॅल्क्युलेटेड रिस्क ही घ्यावी लागेल. तर त्या केसमध्ये ऑल ऑफ द अबोव्ह टिक करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे किंवा प्रॅक्टिकली फिजिबल आहे, कारण आपल्याला अल्टिमेटली लीड मिळवायची, हा पुन्हा एक आपला मुद्दा येतोच. ठीक आहे, तर 15 मिनिटांमध्ये 40 अटेम्प्ट होतील का, तर ते प्रत्येक वेळेस होईल याची गॅरंटी नाही. म्हणून सरांचं म्हणणं होतं की थोडंसं ऑल ऑफ द अबोव्हची रिस्क जी मुलांना घ्यायला सांगा. आता येतो शेवटचा कम्प्युटर सब्जेक्टवर. आता जर तुम्ही मागच्या वर्षभराचे किंवा मागच्या 2 वर्षाचे 5 वर्षाचे पेपर जर बघितले तर कम्प्युटरचे क्वेश्चन फार लेंदी नसतात. इव्हन अजूनही जर 40 पैकी तुम्ही 15-20 क्वेश्चन बघितले तर तेच क्वेश्चन असतात. हार्डवेअर कोणतं आहे, सॉफ्टवेअर कोणतं आहे, इनपुट डिव्हाइस कोणतं आहे, आउटपुट डिव्हाइस कोणतं आहे, इंकजेट प्रिंटर आणि याच्यामध्ये काय फरक आहे, त्यानंतर माऊसवर क्वेश्चन असतात, बेसिक तुमच्या MS ऑफिसवर क्वेश्चन असतात, एक्सेलवर क्वेश्चन असतात, त्यानंतर जनरेशन्सवर क्वेश्चन असतात, इंटिग्रेटेड चिप्सवर IC वर क्वेश्चन असतात. त्यामुळं भरपूर क्वेश्चन जे आहेत, 15-20 क्वेश्चन जे आहेत तुमचे, हे आरामात तुमचे सिंगल स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असेल. त्यामुळं याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये जे तुमच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत तुम्ही बिनधास्त सॉल्व्ह करा. पण जर तिथेही क्वेश्चन जर लेंदी आले तिथेही थोडीशी रिस्क घ्या असं मी म्हणेल, कारण की कम्प्युटरमध्ये एक तर क्वेश्चन जो आहे अर्ध्या मार्काला आहे, कारण तिथे कसं आहे की 40 क्वेश्चन आणि 20 मार्क आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे अटेम्प्ट करावे लागतील. तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर मी 20 क्वेश्चन अटेम्प्ट करून आलो, तर 20 क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि 2-4 जर का चुकले तर 16च बरोबर येतील, आणि 16 जर बरोबर आले तर त्यातले 4 क्वेश्चन चुकले त्याचे पुन्हा 1/4 निगेटिव्ह होतील. म्हणजे ओव्हरऑल जे तुम्हाला 10 मार्क पडले ते तुमचे 7 आणि 8 वर म्हणजे 7 आणि 8 वर येतील, फार 6-7 वर येईल. आणि सेक्शनल कट ऑफ तर मोठे असतात. त्यामुळं कम्प्युटरमध्ये 40 पैकी 40 टार्गेटच असलं पाहिजे. काहीही करून मला 40 पैकी 40 कम्प्युटरमध्ये मिळवायचे किंवा 40 पैकी 40 अटेम्प्ट करून जायचे. कम्प्युटरमध्ये तुम्ही म्हणजे 2-4 क्वेश्चन पण स्किप करू नका. हा, फक्त असं एखादा क्वेश्चन आहे की सर मी तो वाचलेला पण कधी वाटला नाही मला, म्हणजे माझ्या वाचनात पण तो आला नाही, तर स्किप करा. अदरवाईज मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो क्वेश्चन पूर्णच्या पूर्ण 40च्या 40 कम्प्युटरचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे म्हणजे करायचे. ठीक आहे, तर हे 5 मुद्दे होते 5 विषयांचे. क्वांट बद्दल बोललो, रिझनिंग बद्दल बोललो, इंग्लिश बद्दल बोललो, जनरल अवेअरनेस बद्दल बोललो आणि शेवटी कम्प्युटर बद्दल. आता सगळ्यात महत्वाचं आहे तो ओव्हरऑल जर बोलायचं झालं, शेवटचा 6वा मुद्दा मी म्हणलो तर 6 मुद्द्यात हा विषय संपून टाकेल. आता 6वा मुद्दा तो म्हणजे ओव्हरऑल माझी मानसिकता कशी असली पाहिजे. बघा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पेपरला जाणार आहेत तुम्ही,
मी तुम्हाला काय इथं बसून गायडन्स करणं सोपं असतं, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जाऊन परफॉर्म करणं हे प्रत्येकाला जमत नाही. आणि खूप अभ्यास असूनही मुलं परफॉर्म करू शकत नाही, आणि तो परफॉर्मन्स न झाल्यामुळं मुलं फेल होतात. आणि फार वाईट गोष्ट असते, याला आपण म्हणतो कर्मदरिद्रीपणा. कारण काय होतं की आपण इथं खूप अभ्यास करायचा, मेहनत करायची, आणि ऍक्च्युअल एक्झाम मध्ये परफॉर्मन्स नाही करायचा, हा खूप चुकीचा पॉईंट असतो. त्यामुळे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जर तुम्ही परफॉर्म नाही केलं तर बघा तुमच्या आयुष्यभराची मेहनत जी ही वाया जाणार आहे. आणि परफॉर्म का करत नाही, कारण हे लोक प्रेशर घेऊन जातात. अरे प्रेशर कशाला घेऊन, म्हणजे प्रेशर असतंच कशाचं. बघा, आयदर तुम्ही पास होणार आहे किंवा तुम्ही फेल होणार आहे, या दोन गोष्टीपैकी वेगळं तर काही होणारच नाही. मग तुम्ही परफॉर्म करा आणि फेल व्हा, किंवा परफॉर्म करा आणि पास व्हा. मी अंडर परफॉर्म राहिलो किंवा मी परफॉर्म नाही करू शकलो, मग मी फेल झालो, तर ते आयुष्यभर रिग्रेट राहणार तुम्हाला, किंवा ती गोष्ट फार चुकीची येणार आहे. म्हणून परफॉर्मन्स हा पहिला मॅटर करतो, की मी 100% माझं परफॉर्म करून आलो पाहिजे. हे मी नेहमी सेक्शन, कुठली एक्झाम असेल, मग प्री असू देत किंवा मेन्स असू द्या, हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. मग त्यासाठी काय करावं लागेल, की मला स्वतःला तेवढं ठाम असलं पाहिजे की मी 100% माझं देऊन येणार आहे. आणि माझं जर मी 100% देऊन येत नसेल तर मग मी एक्झामला जाऊन पण काही फायदा नाही. तर हा पहिला मुद्दा असतो की बाबा एक्झाम मध्ये मला एनी हाऊ परफॉर्म करायचंय. आणि त्यासाठी एकमेव गोष्ट असते की या बाकीच्या ज्या प्रेशरवाल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला प्रेशर देतात, या गोष्टीला बिनधास्त कोलून द्या, ताण घेऊ नका, जास्त ताण घेऊ नका. ठीक आहे. हे बाकी कोण काय म्हणतं, माझे मित्र काय म्हणतील, आई वडील काय म्हणतील, किंवा हे काय म्हणतील, त्यांच्या म्हणण्याने काहीच फरक नाही पडला पाहिजे. कारण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये परफॉर्म तुम्हाला करायचे. कुणी काय म्हणतील, तुम्ही पास झाल्यावर पण ते म्हणतील की अरे RRBPOच्या ऐवजी IBPS PO व्हायला पाहिजे होता, अरे RRBPOच्या ऐवजी SBI PO झाला असता. उद्या SBI PO झाल्यावर तुम्हाला ते म्हणतील अरे याच्यापेक्षा इन्शुरन्स मधले जॉब चांगलेत. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काय वाटतं ते जास्त मॅटर करतं. तुम्ही तुमचं 100% देऊन या. दुसरी महत्वाची गोष्ट, कुठल्याही क्वेश्चन मध्ये जर स्टक झालात, आता सपोज पहिले आपण असं म्हणूया की कुठल्या सेक्शन मध्ये सपोज क्वांट जर अवघड आलं तर टेन्शन घेऊ नका. क्वांट जर अवघड आलं तर याचा अर्थ ही गोष्ट लक्षात ठेवा की रिझनिंग सोपं येणार आहे. असं नाही होणार की सगळे सेक्शन अवघड येतील, आणि ते तसं होतच नसतं, कधीच होत नसतं. आजपर्यंत असं नाही झालं की सगळे सेक्शन अवघड आले किंवा सगळे सब्जेक्ट अवघड आले. लक्षात ठेवा की क्वांट जर अवघड आहे त्याचा अर्थ रिझनिंग सोपं आहे, GS सोपं आहे. जर रिझनिंग अवघड आहे त्याचा अर्थ क्वांट सोपा असेल किंवा GS सोपा असेल, किंवा हे दोन्ही सब्जेक्ट सोपे असू शकतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादा सब्जेक्ट अवघड आला तर त्याचा इम्पॅक्ट पुढच्या सब्जेक्टवर पडता कामा नये. ही गोष्ट फार महत्वाची आहे की एखादा सेक्शन अवघड आला तर लक्षात घ्या, माझे शब्द आठवा की हा सब्जेक्ट अवघड आहे याचा अर्थ पुढचे सब्जेक्ट सोपे येणार आहे. पॅनिक व्हायचं नाही, इथून मी फक्त सेक्शनल कट ऑफ काढेल आणि पुढे जाईल. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की एखाद्या सेक्शन मधल्या क्वेश्चन मध्ये मी अडकलो. फॉर एक्झाम्पल मध्ये मी DI मध्ये अडकलो. आता समजा DI मध्ये अडकणं स्वाभाविक आहे, पण सपोज मी रॉंग नंबर सिरीज मध्ये अडकलो, पहिल्या 10 मिनिटात मी रॉंग नंबर सिरीज घेतलं होतं आणि एक क्वेश्चन सोडवायला मला 3-4 मिनिटं लागून गेले आणि तरी क्वेश्चनच जमले, मुलं पॅनिक होतात. बघा, अशा वेळेस मी काय विचार करतो माहितीये का, मी हा विचार नाही करत की 4 मिनिटं वाया गेले, मी हा विचार करतो की 26 मिनिटं अजून बाकी आहेत. मी हा विचार नाही करत की माझे 7 अटेम्प्ट झाले, मी हा विचार करतो की अजून 26 मिनिटांमध्ये मी अजून 15 अटेम्प्ट करू पण शकतो, 20 अटेम्प्ट पण करू शकतो. त्यामुळे काय गेलंय यापेक्षा काय यायचं बाकी हे खूप मॅटर करतं. म्हणून ती एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्या सेक्शन मधल्या एखाद्या क्वेश्चन मध्ये अडकत असताल तर त्याने काही फरक पडत नाही, टेन्शन घेऊ नका. अजून आपल्याजवळ उरलेला वेळ आहे, त्याला कसं युटिलाइज करता येईल तो प्रयत्न करा. आणि याचा इम्पॅक्ट येणाऱ्या पेपरवर किंवा येणाऱ्या पुढच्या क्वेश्चनवर पडला नाही पाहिजे, याची डेफिनेटली काळजी घ्या. तर हे खूप मॅटर करतं. चौथी महत्वाची गोष्ट की समजा, बरोबर, समजा असं झालं की एखादा सेक्शन एक्स्ट्रीम डिफिकल्ट आला, आणि तुमचे अटेम्प्ट तुमच्या मनाप्रमाणे नाही झाले तर काही टेन्शन घेऊ नका. तिथं एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या सेक्शनचा कट ऑफ जो हा खूप मिनिमम असणार आहे. त्यामुळे तिथं आपण फक्त आणि फक्त सेक्शनल कट ऑफ जरी निघून बाहेर निघलो तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण इतर सेक्शन मधून लीड घेण्याचा प्रयत्न करूया. आणि शेवटचा माझा पॉइंट आहे की बाबांनो, जेवढे जास्त अटेम्प्ट करता येईल तेवढे जास्त अटेम्प्ट करा. कारण इथं कट टू कट पास व्हायचं नाही क्लरिकल सारखं. इथं मला मेन्स मध्ये कमीत कमी 15-20 मार्कांची लीड घ्यायची आहे, आणि ती लीड घेण्यासाठी मला जास्तीत जास्त अटेम्प्ट जे हे करावे लागतील. ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या. एवढे जर तुम्ही फॉलो केला तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला यापेक्षा काहीच करण्याची गरज नाही. 15-20 मार्क तुम्ही आरामात जास्तीत जास्त घेऊन येऊ शकता. बाकी टीम सारथीच्या वतीने तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. हळू जा, आरामात जा.
हा सगळ्यात महत्वाचं, डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन जा. प्रीचं ऍडमिट कार्ड घेऊन जावं लागेल, मेन्सचं ऍडमिट कार्ड घेऊन जावं लागेल, आयडी प्रूफ घेऊन जावं लागेल, त्यानंतर 3-4 पासपोर्ट साईजचे फोटो आणि ओरिजिनल आयडी प्रूफ, हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे आरामात घेऊन जा. समजा प्रीचं ऍडमिट कार्ड हरवलं असेल तर तुमच्या कुठल्याही जवळच्या पोलीस स्टेशनला एक तक्रार करा. त्या तक्रार अर्जावर, तुम्ही केलेल्या अर्जावर एक सही घ्या, शिक्का घ्या आणि तो अर्ज जो आहे हा तुमच्या एक्झाम सेंटरवर सबमिट करून टाका. एवढीच प्रोसेस आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त काही प्रोसेस नाहीये. तुम्ही कुठेही हा अर्ज देऊ शकता, जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जिथे तुम्ही सध्या आहात, आणि त्या अर्जावर फक्त त्यांचा सही शिक्का लागतो. FIR वगैरे करण्याची, नोंद करण्याची गरज यासाठी नसते. ही गोष्ट लक्षात घ्या. बाकी पुन्हा एकदा टीम सारथीच्या वतीनं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी, म्हणजे परवाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.